वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। गोपी सिंग तुम जियो हजारों साल अरे साल के दिन हो 50,000। वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी लाईव्ह प्रीमियर लीग स्पर्धेचं जोरदार आयोजन करण्यात आलं होतं। सुनील पाटेकरजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। नाट्य दिग्दर्शक, नाट्य कलाकार, सिरियलचे हिरो सुनीलजी पाटेकर यांच्या शुभ हस्ते म्हात्रे साहेबांना सन्मानित केलं जात आहे। धन्यवाद पाटेकर, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। चला आपण या ठिकाणी चला खूप खूप धन्यवाद। VIP डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित झाले होते, आपले देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। चला जे 8 ओनर आहेत त्यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे। प्रत्येक ओनर जर या ठिकाणी उपस्थित असतील। चला दृष्टी 11 या टीमचे जर पाहिजे तर ओनर आहेत जयवंत म्हात्रे। यस जयवंतजी म्हात्रे साहेब आपल्या विनंती करतो आपण पुढे यायचं आहे। त्यानंतर वेताल फायर फायटर्स या टीमचे ओनर आपल्या पाहायला मिळतात सदानंद पाटील, जर या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण देखील यायचं आहे। त्यानंतर वसंत फार्म या टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात भावेजी राऊत साहेब, या ठिकाणी उपस्थित असेल तर आपण देखील यायचं आहे। त्यानंतर जीत 11 चेतनजी म्हात्रे साहेब आपण उपस्थित असेल आपण देखील या। माऊली 11 नितीनजी पाटील साहेब आपण देखील या। या प्रत्येक मान्यवराला विनंती करतोय जे या स्पर्धेमध्ये जर पाहिजे तर ज्या ज्या संघ मालकांनी संघ घेतले आणि त्याच कारण जर पाहिले गेले तरी स्पर्धा यशस्वी झाली। त्यानंतर फ्रँक 11 चे जयजी पाटील आपण देखील या। आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर एकूण ते एक नयनजी पाटील साहेब आपण देखील या। आणि जय श्रीराम टीमचे जनक पाटील जे आयोजक आहेत मुख्य आपण देखील यायचं आहे। तुषार पाटील आपण देखील या। आपला हा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। या प्लीज या, लाजू नका, आपल्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली। सदानंदजी पाटील साहेब आपण देखील यायचं आहे। प्लीज मी विनंती करतोय सदानंदजी पाटील साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे। चला बर्थडे सेलिब्रेशन पुन्हा एकदा या ठिकाणी केलं जाईल। माजी नगरसेवक विनोदजी म्हात्रे साहेब ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाने शुभेच्छा देण्याकरिता प्रत्येक मान्यवर उपस्थित झालेत, त्या प्रत्येकांचा मी वेलकम करतोय, स्वागत। सचिनजी जाधव यांच्यामार्फत विनोदजी म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यात आलेला आहे। तर प्लीज विनंती करतो विनोदजी म्हात्रे यांना की केक कापायचा आहे आणि मी तर विनंती की सगळ्यांना भरवा, जो केक पाठीमागे पुढे गेला असेल तो सगळ्यांना वाटा, अन्यथा खराब होईल। यस नक्कीच। चला परत एकदा गाणं लावा, लाव रे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे विनोदजी, हॅपी बर्थडे टू यू। बरं आहे का रे आवाज? यस किती वेळा कालपासून आम्ही शुभेच्छा देतोय रात्रीपासून, म्हात्रे काही थकत नाही आणि आम्ही थकत नाही आहोत। चला चला आपण जे मुख्य मान्यवर आहेत ज्या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत त्यांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत। या स्पर्धेचे मुख्य आयोजक जनक याच्या शुभेच्छा आपण हा विशेष सन्मान करणार आहोत। साजीजी पटेल साहेब जे सरचिटणीस आहेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी, त्यांचा हा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। मी विनंती करतो जनक पाटील यांना आपल्या शुभेच्छा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत। साजीजी पटेल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि हा त्यांचा विशेष सन्मान डॅशिंग अँड डायनेमिक पर्सनॅलिटी म्हणून साजीजी पटेल साहेबांकडे पाहिलं जाते।
आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. या मान्यवरांच्या मुळे जर पाहिले गेले तरी संपूर्ण स्पर्धा यशस्वी झाली. त्यानंतर जर पाहिले गेले तर जक्कीजी पटेल साहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. जिल्हाध्यक्ष युवक राष्ट्रवादी जक्कीजी पटेल साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या. प्रत्येकाचा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर जर पाहिले गेलं तर उपशहर प्रमुख मनसे अभिनंदन चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या त्यांना देखील विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अभिनंदनजी चव्हाण साहेब उपस्थित आहेत. उपशहर प्रमुख आहेत मनसेचे आणि त्यांचा विशेष सन्मान बुके देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल. अध्यक्ष आहेत गावपंच मंडळ राईचे आणि एक सुंदर व्यक्तिमत्व. क्रिकेटवरती नेहमी प्रेम राहिलंय आणि राई गावावरती देखील तेवढंच प्रेम राहिलंय. भगवानजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो. खूप खूप धन्यवाद भगवानजी पाटील साहेब. त्यानंतर साई सिटी इंटरप्राइजचे प्रोप्रायटर मनोहरजी बुक्कन साहेब उपस्थित आहेत. आपण या आपला देखील विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. हा प्रत्येकाचा मान सन्मान या राई मुख्य व्यासपीठावरती हा विशेष सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह आणि बुके देऊन हा विशेष सन्मान झालाय. सुनीलजी पाटेकर साहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. जे दिग्दर्शक आहेत आणि नेहमी जर पाहिलं गेलं तर गणेश नाट्य मंडळ या मंडळासाठी ते काम करत आहेत. त्यांचं देखील आम्ही आभारी आहोत. चेतनजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. प्रावीण्य हॉलिडेजचे प्रोप्रायटर आहेत चेतनजी म्हात्रे साहेब आणि जीत11 या टीमचे ओनर देखील आहेत आणि त्यांचा आपण हा विशेष सन्मान या संपूर्ण जर पाहिलं गेलं तर स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य जनक अर्थात जनक पाटील यांना आपण पाहत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान झाला. थँक्यू. प्रमोदजी पाटील साहेब आपण देखील पुढे यायचं आहे. नाट्य कलाकार आहेत. प्रमोदजी पाटील साहेब जे नाट्य कलाकार आहेत आणि आतिश पाटील यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करणार आहोत. जिचंद्र अगदी पाहिले गेलं तर जिचंद्र गावामध्ये कलाकार आहेत. राई गावामध्ये त्याहून अधिक कलाकार आहेत आणि या प्रत्येक कलाकारांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय जय धारावी मास्टर्स या टीमचे कृष्णाजी पाटील साहेब उपस्थित आहेत. या कृष्णाजी पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. खूप खूप धन्यवाद. आपण भरपूर वर्ष चांगलं क्रिकेट खेळलात. त्यानंतर 2025चा उत्कृष्ट अभिनेता अर्थात जर पाहिले गेले तर तुषारजी पाटील साहेब या आपण देखील पुढे यायचा. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. राई गावाचं नाव आज जर पाहिले गेले तर साता समुद्राकडे नेण्याचा प्रयत्न राहतोय आणि एकदा प्रत्येकाने जोरदार टाळ्या वाजवायचे आहे. मीरा भाईंदरचं नाव राई गावाचं नाव आज साता समुद्राकडे पलीकडे नेण्याचं काम हे सर्व व्यक्ती करतात. चला चला ज्यांचा उल्लेख आम्ही सकाळ सत्रात देखील केला होता या मितेश आपण देखील यायचं आहे. हा आपल्यामध्ये कला असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि अभिनेता म्हणून नेहमीच आपण मितेशला पाहतोय आणि जे काही नाटक साजरं करतात नेहमीच त्यांचा रोल फार भूमिका महत्त्वाची असते आणि मितेशसाठी देखील प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. राई गावाचे अध्यक्ष भगवानजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चला त्यानंतर जयवंतजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण यायचं आहे. जयवंतजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. या आपण पुढे आपला विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सदानंदजी पाटील साहेब आपण जर असाल तर आपण देखील पुढे या. आपले देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
विठ्ठल पायकरच्या टीमचे ओनर आपल्याला पाहायला मिळाले. या सदानंदजी पाटील साहेब आपलं देखील विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करणार आहोत. भावेश राऊत आपण देखील या. भावेश राऊत वसंत फार्म या टीमचे ओनर आहेत आणि त्यांच्या संघाने जर पाहिले गेले तर बाजी मारले. यस प्लीज भावेश राऊत, यस वेलकम आणि कॉंग्रॅच्युलेशन. प्रथमतः राय प्रीमियर लीग 2025चा विजेता संघ ठरला गेला आहे. अभिनंदन. त्यानंतर जीत 11 ते चेतनजी म्हात्रेंचं स्वागत झालं. नंतर माऊली 11 नितीनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. त्यांचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण देखील आपला देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. माऊली 11 टीमचे नितीनजी पाटील साहेब यांचा हा विशेष सन्माननीय आमचे पाहुणे उपस्थित आहेत. जक्कीजी पटेल, युवा जिल्हाध्यक्ष मीराबाई तर शहर यांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर 21 या टीमचे प्रोप्रायटर नयनजी पाटील साहेब उपस्थित आहेत. या आपण देखील पुढे यायचं आहे. आपला देखील हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. खूप खूप धन्यवाद नयनजी पाटील साहेब. आपण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर भाग घेतला. आपला संघ जर पाहिलं गेलं तर जबरदस्त खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून राहिला गेला. चला जीत 11चे चेतनजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण देखील पुढे यायचं आहे. चेतन म्हात्रे आणि संतोषजी सिंग साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. फ्रँक 11चे जयेशजी पाटील. या जयेशजी पाटील फ्रँक 11 हे टीमचे जयेश पाटील आहेत का? यस नसतील तर एखादे खेळाडू तर या. चला देवांश पाटील यांचा हा विशेष सन्मान आपण करणार आहोत. फ्रँक 11 या टीमचे ते खेळाडू आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान आपण करतोय. चला त्यानंतर जय श्रीराम टीमचे ओनर जनक पाटील या आपण देखील पुढे आपला देखील हा विशेष सन्मान करणार आहोत. जक्कीजी पटेल साहेब यांना विनंती करतोय. जनक पाटील यांचा हा विशेष सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य प्रणित पाहायला मिळत आहे. एकदा जनक पाटील यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त ऑर्गनायझर त्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि जक्कीजी पटेल साहेब यांच्या शुभ हा सन्मान केला जातोय. चला पंचांची भूमिका फार महत्त्वाची होती. चांगली पंचांची भूमिका राहिली गेली. चला मी विनंती करतोय विशालजी नाईक सरांना आपण यायचं आहे. आपला हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विरलजी नायर सर, आशुतोषजी विवारे सर आपण यायचं आहे. आणि पालघर जिल्ह्यातील नामांकित पंचांपैकी जर पाहिले गेले तर या पंचांची ख्याती आहे. मी विशालजी नाईक सरांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय अभिनंदनजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते विशालजी नाईक सरांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. खूप खूप धन्यवाद. एकदा पंचांची पंचगिरी आवडली असेल तर पंचांसाठी देखील टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त पंचांची भूमिका राहिले. त्यानंतर पालघर परिसरातील नामांकित पंच विरलजी नायर सरांचा विशेष सन्मान करणार आहोत. मोठमोठ्या स्पर्धा असतात. प्रथमतः जर पाहिलं तर विरल सरांना कॉल येतो आणि तिथून जर पाहिलं गेलं तर ती स्पर्धा सक्सेसफुल राहते. आणि मी विनंती करतोय आमचे प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा आपण विशेष सन्मान करणार आहोत. भरपूर वर्ष ज्याने उन्हाळे पावसाळे पंचाची भूमिका अदा केली आहे विरलजी नायर यांचा विशेष सन्मान. चला त्यानंतर आशुतोषजी विवारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील पालघरवरून बिलॉंग करतात आणि सन्माननीय जयवंतजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आशुतोषजी विवारे सरांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. खूप खूप धन्यवाद. तिन्ही पंचांचे आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. चांगली पंचांची भूमिका पाहायला मिळाली. त्याच कारणाचं राय प्रीमियर लीग एक सक्सेसफुल स्पर्धा म्हणून आपण नेहमीच पाहताय. चला उपस्थित झालेले आहेत. सदानंदजी पाटील साहेब उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो या आपण आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि आज जर पाहिलं गेलं तर साहेबांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसा लाख लाख शुभेच्छा.
चला तुषार पाटील जे गुणलेखक आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान करणार आहोत. या तुषारजी पाटील आपला देखील शुभ सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विनोदजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो या आपण पुढे. आपल्या शुभ हस्ते जर पाहिले गेले तर तुषारजी पाटील यांचा हा विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मुकेशजी कांबळे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. चला त्यानंतर बाबा डीजे या आपण देखील चांगले संगीत आपण वाजवले गेलेत. मंगेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चला बाबा डीजे प्लीज. भगवानजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. चला त्यानंतर पोटी प्लेचे चांगले खेळाडू आहेत हेमप्रकाशजी पाटील साहेब. आपल्याला देखील विनंती करतो एक चांगले समालोचक आहेत आणि आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रमोदजी पाटील साहेब उपस्थित आहेत. आपलं शुभ हस्ते हा विशेष सन्मान हेमप्रकाशजी पाटील यांचा केला जाईल. खूप खूप धन्यवाद. प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. पण कित्येक वर्ष फोर्टी प्लसचा दांडगा अनुभव आहे आणि कित्येक वर्ष राई गावासाठी खेळलेत. त्यानंतर जेम्स बॉन्ड मास्टर या टीमचे एक चांगले खेळाडू आहेत आणि कित्येक वर्ष त्याने पंचाची भूमिका अदा केले. गुणूजी म्हात्रे सर जर उपस्थित असतील त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या. यस गुणूजी म्हात्रे आपण उपस्थित आहेत आणि आपला देखील हा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. गुणूजी म्हात्रे यांच्यासाठी देखील डोला टाळ्या वाजवायच्या आहेत. भरपूर वर्ष पंचाची भूमिका अदा केली. नक्कीनं सकाळपासून त्यांना समालोचन करताना बघितलं. जुचंद्र गावातील तुषार सोनवणे यांचा सत्कार करतील. विनोदजी म्हात्रे यांना विनंती करतो. समालोचक तुषार सोनवणे साहेब यांचा विनोदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातोय. आणि जर कोणी सत्कार राहिला असेल तर मी क्षमा मागतो. आणि नक्कीच ही सर्व मान्यवरांची प्रयत्नाने ही राई प्रीमियर लीग स्पर्धा यशस्वी झाली. स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह यांनी पुढे यायचं प्लीज. आणि गावाचे अध्यक्ष भगवानजी पाटील यांनी पुढे यायचं आहे. रायगावचे अध्यक्ष भगवान पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह यांचा देखील सत्कार झाला पाहिजे. तुषार पुढे या. तर पुन्हा एकदा मी नम्रतेची विनंती करतोय जर कुणाचा चुकून मान सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. प्रत्येकाचे आभारी आहोत. भगवानजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या मुखातून 2 शब्द आपण ऐकूयात. 2 शब्द आम्ही बोलणार आहे. पाहुण्यांना बोलवलेलं आहे त्यांना बोलायचं आहे. मी या स्पर्धेचं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आयोजकांचा धन्यवाद करतो. जनक संगीत म्हात्रे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. गेली मला वाटतं महिनाभर सगळं ऑप्शन चालू आहे सगळं केलेलं आहे. तर जक्कीजी यांना विनंती करतो या स्पर्धेविषयी आणि आजचा जे बड्डे बॉय आहेत विनोदजी म्हात्रे यांच्यासाठी 2 शब्द आपण नक्कीच बोलायचे आहेत. धन्यवाद. राई प्रीमियर लीग 2025 आज राई प्रीमियर लीग का 4था साल है. आज 4 साल से यहाँ पर राय में इतने अच्छे से यहाँ पर मैच ऑर्गेनाइज हो रहा है. सभी को खेलने का मौका मिल रहा है. प्लेयर्स अपना अपना गेम दिखा रहे हैं. और यहाँ पर इस मैच में हमको 4 साल से संगीत म्हात्रे और जनक ये लोग बहुत मेहनत करें और जितने भी यहाँ के मैनेजमेंट टीम है जो यहाँ पर इस मैच को रखने में आयोजन करने में मेहनत करें सभी लोगों का मैं तहे दिल से बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं. और सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं कि आप सभी की मेहनत से आप सभी की सफलता से ये 4 साल में आज चौथा सीज़न यहाँ पर सफलतापूर्वक हुआ है. तो सभी मैनेजमेंट को एम्पायर्स को कमेंटेटर को जितने भी सपोर्टर्स हैं सभी लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. और जैसे कि यहाँ पर 2 दिवसीय मैच चल रहा था 16 टीमों के बीच काफ़ी अच्छा मैच हुआ. सभी को खेलने का मौका मिला अपना गेम
दिखाने का मौका मिला। तो सभी टीम को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और रनर अप को भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और साथ ही साथ जीतने वाली टीम को भी हमारी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं। और जैसे कि आप सभी को पता है, गांव के मात्रे साहब और हमारे विनोद अंकल का आज जन्मदिन है। उनको मेरी तरफ से और मेरे बड़े भाई की तरफ से बहुत, और पूरे हमीरा भाईंदर की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं। साथ ही साथ हमारे पाटिल साहब का भी आज जन्मदिन है, उनको भी बहुत बहुत शुभकामनाएं। और हम सब यही दुआ करेंगे कि इसी तरीके से आप हर साल मैच का आयोजन करते रहे और सभी लोगों को इस मैच का मज़ा लेने का मौका मिले। और जैसे कि एक चीज़ मैं यहाँ पे हर साल बोल के जाता हूँ कि आप लोगों की गांव की यूनिटी एक सीख है और एक लोगों को एक मैसेज है कि इसी तरीके से एक गांव ने सभी को मिलकर रहना और एक दूसरे को सपोर्ट करके गांव के लोगों को आगे बढ़ाना है और मीरा भाईंदर को आगे बढ़ाना है। तो फिर से मैं राय गांव के यंगस्टर्स को और राय गांव की पूरे रहने वाले रहीवासियों को तहे दिल से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और इसी तरीके से आप आगे मैच करते रहे। अल्लाह से और भगवान से मैं यही दुआ करता हूँ। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद आपले देखील साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि आजच्या बड्डे बॉय ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, 1990 मास्टर कप आणि आज म्हात्रेसाहेब 2025 म्हणजे 35 वर्ष आगरी कोळी समाजाची स्पर्धा चालू आहे। त्यानंतर राई प्रीमियर लीग 5 वर्ष झालेली आहेत। याबद्दल आपल्याला नक्कीच मनोगत व्यक्त करायला लागेल, कारण थोडक्यात व्यक्त करा, आम्हाला पण जायचं आहे। धन्यवाद। कुठे चालला रे? आज रविवार आहे, भगवान विजय असतो रविवारी। उपस्थित आमचे सहकारी दोन्ही पटेल बंधू, गावात काही कार्यक्रम असू द्या, या मैदानात काही कार्यक्रम असू द्या, हे दोघे नसतील असं कधी होणारच नाही। सगळ्याच कार्यक्रमाला मॅचच नाही, काही गणपती असू द्या, काही असं नवरात्री असू द्या, सगळ्या कार्यक्रमाला हे दोघेच नसतील तर कार्यक्रम पूर्ण होणारच नाही। आपलं स्वागत आहे इथे मंचावर चव्हाण, मनोहर, जेवण म्हात्रे, माझे सर्व सहकारी आयोजक, त्याचप्रमाणे समोर उपस्थित आपले सर्व रायगाव खेळाडू। गेले 4 वर्ष झाले माझ्या जन्माचं औचित्य साधून आपण या टुर्नामेंट साजरा करत असतो। ही टुर्नामेंट प्रीमियर लीग, राई प्रीमियर लीग आपण बघतो, IPL संपूर्ण भारतामध्ये IPL चालू असते। या प्रत्येक राज्यातून, प्रत्येक शहरातून नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळावी म्हणून या सगळ्या छोट्या स्पर्धा सुरू होतात, भरवल्या जातात आणि त्यातूनच पुढे जसं इंडियाच्या क्रिकेटमध्ये इंडियन टीममध्ये एंट्री होते, तसंच जर तुम्हाला या राई जेम्स बॉन्डमध्ये एंट्री घ्यायची असेल, मुख्य टीममध्ये एंट्री घ्यायची असेल, तर तुम्हाला प्रत्येक वर्षी या भरणाऱ्या RPLमध्ये तुम्हाला प्रत्येकाला फॉर्म भरावा लागेल आणि तुमची चमक आहे, जे काय तुमची प्रगती आहे, जो काय तुमचा खेळ आहे, तो इथे या मैदानात खेळ दाखवायला लागेल, तरच तुमची जेम्सबॉन्डमध्ये भरती होईल। अन्यथा होणार नाही। नुसतं मॅच बघून, गावात फिरून किंवा स्टेजवरती बसून चर्चा करून तुमची या जेम्सबॉन्ड टीममध्ये भरती होणार नाही। तर तुम्हाला आपला खेळ या मैदानात दाखवायला लागेल आणि एक खेळ बघून इथे जे प्रमुख लोक आहेत, तुमचा खेळ बघून तुम्हाला एंट्री देणार जेम्सबॉन्डमध्ये, समजलं ना? तर हे तुम्हाला येणाऱ्या भविष्यात जेव्हा जेव्हा या स्पर्धा होतील तेव्हा प्रत्येकाने आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी फॉर्म हा भरावाच लागेल। आज ही तुम्हाला संधी चालून आलेली आहे, गेल्या 4 वर्षापासून ही संधी सुरू आहे। ही संधी सोडू नका, संधी दौडू नका, कारण याच्यातून तुमची प्रगती आहे। फक्त एवढंच सांगेन की हे सगळं करत असताना मित्रांनो, तरुण मुलांनो, हे सगळं करत असताना आपल्या पोटापाण्याचा देखील आपण विचार केला पाहिजे। पोटापाण्यासाठी देखील काहीतरी आपण कामगिरी केली पाहिजे, काहीतरी क्लास केले पाहिजे, काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे। नुसतं शाळेत शिक्षण घेऊन चालणार नाही, तर तुम्हाला कोर्सेस देखील करावे लागतील जे गव्हर्नमेंट जॉबसाठी उपलब्ध असतात।
ते देखील कोर्सेस तुम्हाला करावे लागतील. कारण शिक्षणाबरोबर हे कोर्सेस असतील आणि आपल्याला जॉब नसेल तर सारं व्यर्थ आहे. क्रिकेट एक क्रिकेट शेवटी आहेच, तुम्ही खेळणार आहात, भरपूर खेळणार आहेत, परंतु त्याचबरोबर आपल्या पोटाचं, आपल्या घरादाराचा देखील विचार केला पाहिजे. हे सगळं तुम्हाला करावं लागेल. मॅच तर आपण नेहमी खेळत असतो, खेळत राहू. आज हे 4थं वर्ष आपण इथे साजरा करतोय, मोठ्या आनंदाने साजरा करतोय. मला आनंद होतोय की प्रत्येक वर्षी माझ्या जन्माचे औचित्य साधून इथे मॅच भरवले जातात. मी एकच शेवटी सांगेन की ही जे आपण टुर्नामेंट भरवतो, हे जे गाव आपण एकत्र आणतो, राई गाव संपूर्ण, ते गावचं एकीपण, यांनी मगाशी सांगितलं की आपलं गावचं एकीपण असंच सदैव राहावं अशीच मी इच्छा पूर्ण करेन. आज ही जी स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे ते आयोजकांना धन्यवाद देईन आणि आपण सर्व खेळाडूने अगदी मनाने दिलाने एकत्रपणे साजरे केले त्याबद्दल तुम्हाला देखील धन्यवाद देतो. आणि जे जिंकलेत, 2 संघ जे जिंकलेत त्यांचं देखील अभिनंदन करतो. जे हारलेत त्यांनी पुढच्या वेळेस नक्कीच विचार करा, नक्कीच त्याचा खेळ सुधारावा आणि आपण देखील त्याला काबील आहोत हे दाखवून द्यावं. आज इथे उत्साहात आपला माझा स्वतःचा वाढदिवस साजरा झाला, आमचे सहकारी सदानंद पाटील यांचा देखील वाढदिवस साजरा झाला. मी आपल्या सर्वांना तसेच राई जेम्स टीमला देखील धन्यवाद देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. चला, या स्पर्धेतील बेस्ट विजय म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या आपलं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. चला, राई प्रीमियर लीग 2025 पर्व 4. चला, मान्यवर बसतील. त्यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज हा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत. चला, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्या बॅटमधून 4 सामने, 7 षटकार, 34 चेंडू, 89 धावा. यस, नो डाऊट अबाउट इट, G11 टीमचा अर्जुन आडे ठरलाय या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या, जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त कामगिरी अर्जुन आडे. एक्सप्रेस नावाने नेहमी ओळखला जातो आणि साजिदजी पटेल साहेब आपणास विनंती करतोय, आपले शुभ हस्ते हा पुरस्कार आपण देणार आहोत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एकदा पुन्हा एकदा अर्जुन आडेसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त कामगिरी अर्जुन आडेच्या माध्यमातून राहिली गेली. चला, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण देणार आहोत. 5 सामने ज्याने खेळले, 8 षटके ज्याने हाताळली गेली, 6 विकेट ज्याच्या नावावरती राहिल्यात आणि 48 धावा ज्याने खर्च केल्या आहेत. जबरदस्त कामगिरी राहिली गेली. फ्रँक 11 या टीमचे आयकॉन खेळाडू यश गरत याने पुढे यायचं आहे. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. यश गरत आहेत का? यस, नसतील त्यांच्या टीमचे प्रतिनिधी. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन जी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट यश गरत. 5 सामने, 8 षटकर, 6 विकेट, 48 धावा त्याने खर्च केल्यात. चला, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी जर पाहिले गेलं तर संघ यायचं. माऊली 11 टीम आपण पाहिल्या, त्यानंतर आपण मालिकावीरचा किताब देखील देणार आहोत. या माऊली 11 टीम या अजय आणि आपल्या संपूर्ण संघाला विनंती करतो, या आपण. नितीनजी पाटील साहेब आपण देखील पुढे या, कारण की आपल्यामुळेच हा संघ इथपर्यंत पोहोचला आणि आपण एक स्पॉन्सरशिप केली, त्याच कारणास्तव आम्ही देखील आभारी आहोत. नितीनजी पाटील साहेब आपण इथे पुढे ट्रॉफीच्या अगदी समोर आपण यायचं आहे. DJ आशिष SK. राई प्रीमियर लीग पर्व 4 मधील द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ ठरलाय
माऊली 11 कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन माऊली 11 कॉंग्रॅच्युलेशन्स. या अर्जुन आडे आपण वरती आपल्याला कॅप देखील द्यायची आहे. वाटते यश घरात आपण आलात, या आपली ट्रॉफी घेऊन वरती या, आपल्याला एक कॅप देखील देण्यात येईल. अभिनंदन यश आलेत. आता मात्र पुरस्कार घेण्यासाठी यश आपण पहिले इथे या, आपल्याला कॅप दिली जाईल आणि त्यानंतर SRD स्पोर्टची ही आपल्याला कॅप पाहायला मिळते. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मालिकावीरसाठी कॅप असणार आहे. यश घरात आता मात्र आलेत. यशसाठी तरी टाळा वाजवा जोरदार. जबरदस्त कामगिरी राहिली गेली. उत्कृष्ट गोलंदाज DJ आशिष SK यस. अर्जुन आडे आपण देखील पुढे यायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज हा किताब या ठिकाणी देण्यात येईल. तो त्यांना दिलाय, फक्त कॅप आपण द्यायची बाकी आहे. ती मात्र कॅप या ठिकाणी परिधान करणार आहोत. जक्कीजी पटेल साहेब आपलं शुभ असते. ही कॅप आपण द्यायची आहे. जबरदस्त कॅपची प्रिंटिंग आहे, क्वालिटी आहे. क्वालिटीपेक्षा क्वांटिटी फार महत्त्वाची ठरते आणि SRD स्पोर्टचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. चला आता मात्र जबरदस्त कामगिरी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्याप्रमाणे जर पाहिले तर राई प्रीमियर लीग पर्व आपण चौथं पाहिलं. आता चौथ्या पर्वाचा मालिकावीरचा हकदार कोण असेल, ज्याने चार चौकार आलेत, 10 षटकार आलेत, 31 बॉलमध्ये 96 धावा ज्याने केल्यात, 11 विकेट ज्याच्या नावावरती आहेत, 45 धावा त्याने खर्च केल्या आहेत. यस, एनी गेसेस? अजय आहे का? जयेश, गणेश, मोहित या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीरचा हकदार आहे. नो डाऊट अबाउट इट. प्रत्येकांना आवडणारा खेळाडू जयेश सेजवाल आहे या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर, मॅन ऑफ दी सिरीज. मनोहर भाऊ यांची शुभेच्छा पण हा किताब देणार आहोत. वन साइड हिरो जयेशसाठी प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त कामगिरी जयेशच्या माध्यमातून राहिली गेली संपूर्ण स्पर्धेमध्ये. भूषणजी म्हात्रे साहेब यांच्या शुभेच्छा हा विशेष सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. अभिनंदन जयेश, कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या पार्टीसाठी शुभेच्छा. चला प्रथम क्रमांक पटकावणारा संघ वसंत फार्म यायचा पुढे. संपूर्ण संघ मालक आपण देखील या पुढे, कारण की आपल्यामुळे हा संघ इथे आला, या स्पर्धेमध्ये खेळला आणि त्याच कारणाचा हा संघ फायनल मारू शकला. मेड माणूस अजय आडे आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचले. त्यांचं देखील एक नृत्य आपण बघ. चला संपूर्ण मान्यवर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाची ही ट्रॉफी जी भावेजी पुणेकर यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि संघ ठरला गेलाय. नो डाऊट अबाउट इट. वसंत फार्म हा संघ ठरला राई प्रीमियर लीग 2025 मधील चौथ्या पर्वाचा मानकरी. धारावी माते की जय. चला प्रत्येक जर पाहिलं तर संघ मालकांचे आभारी आहोत, प्रत्येक जर पाहिलं तर आयकॉनच्या आभारी आहोत, प्रत्येक मान्यवरांच्या आभारी आहोत आणि ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेला सपोर्ट दिला आहे, अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, लाईव्हवाले असतील, DJ वाले असतील आणि मंडप डेकोरेटरवाले असतील.